श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. येत्या 19 ऑगस्ट रोजी म्हणजे तिसऱ्या सोमवारी रक्षाबंधन आलेलं आहे आणि याच दिवशी नारळी पौर्णिमासुद्धा आहे. आपल्या प्रत्येक बहिणीला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जायचं असतं आणि अशा वेळी आतापासूनच राखी खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की राखी खरेदी करताना नक्की कोणती काळजी घ्यायची आहे, कोणत्या प्रकारची राखी चुकूनही खरेदी करू नका आणि ती आपल्या भावाला बांधूसुद्धा नका. कारण असं जर तुम्ही कराल, चुकीच्या पद्धतीची राखी जर तुम्ही तुमच्या भावाला बांधाल तर ते त्याच्यावरती संकट येत असतं आणि त्याच्यासाठी ते अशुभ मानलं जातं. म्हणून बहिणींनी विशेषतः काळजी घ्यायची आहे की राखी घेत असताना, खरेदी करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच राखी खरेदी करा आणि ती आपल्या भावाला बांधा. आता कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे? जाणीवपूर्वक 4 गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि त्या लक्षात घेऊनच आपण राखी घ्यायची आहे. तर चला जाणून घेऊया या कोणत्या गोष्टी आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल, माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी आलेला आहे. रक्षाबंधन हा सण बहीण भावांचा असतो. बहिणीने भावाला राखी बांधायची आणि भावाने बहिणीला गिफ्ट द्यायचं. फक्त एवढ्यापुरताच हा सण मर्यादित नाही. बहीण ज्यावेळी आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधते तर त्याला उदंड आयुष्य लाभतं आणि त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण आहे, शास्त्रीय कारण आहे, आध्यात्मिक कारणं आहेत. हे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूयात. पण आपण नक्की राखी खरेदी करताना कशी करायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर सर्वात प्रथम, राखी ही कधीही काळ्या रंगाची खरेदी करू नये. बघा, राखी जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा तिला वेगवेगळ्या प्रकारचे धागे असतात. म्हणजे धाग्यामध्येच तर राखी बनली जाते. तर असा जो धागा आहे तो लाल रंगाचा किंवा मग चॉकलेटी रंगाचा किंवा मग सोनेरी रंगाचा, असे 3 रंग जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही घ्या किंवा मग ऑरेंज कलरचा असतो, नारंगी रंगाचा, तर हे कलर तुम्ही घेऊ शकता. पण काळा रंगाचा धागा चुकूनही घेऊ नका. असं म्हटलं जातं की रेशमी धागा जो आहे तर त्या रेशमी धाग्यामधलीच राखी आपल्या भावाला बांधावी. आता तुम्हाला जर तशी राखी मिळाली आणि शक्य झालं तर नक्कीच आपल्या भावाच्या मनगटावरती रेशमी धागा असणारीच राखी आपण बांधायला हवी. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा आपण आपल्यावरती किंवा आपल्या भावावरती देवांची कृपा होईल, देवतांची कृपा होईल म्हणून देवतांची चिन्ह असणाऱ्या राख्या घेतो किंवा एखाद्या देवतांचं चित्र, फोटो असं काहीतरी असणाऱ्या किंवा मग प्लास्टिकमध्ये त्यांचा साचा बनवलेला असतो, अशा काहीतरी राख्या आपण घेतो किंवा मग काही राख्यांमध्ये ओम असतं, स्वस्तिक असतं. तर ह्या प्लास्टिकमध्ये बनलेल्या अशा ज्या राख्या आहेत त्यासुद्धा आपण घ्यायच्या नाही. कारण अशा पद्धतीच्या तुम्ही जर राखी भावाच्या हातावरती बांधाल तर कधी कधी देवतांची अवकृपा आपल्यावरती होऊ शकते. आता ते कसं काय? म्हणजे राखी हातावरती बांधणं याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा आपला भाऊ कधीतरी 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी ती राखी त्याच्या हातून कधी गळून जाईल, खाली पडेल, तर ती जमिनीमध्ये कुठे पण पडू शकते, तिचं काही पण होऊ शकतं. त्याचबरोबर रोज जे काही कामं केली जातात, तर आपण जे काही कामं करतो त्यांच्यामध्ये आपले हात कसे असतात, कसे नसतात, नक्की काय खाल्लं जातं, बरेच जण नॉनव्हेज खातात. तर अशा वेळी आपण जर मनगटावरती ती राखी बांधलेली असली आणि आपण जर नॉनव्हेज खात असाल तर ते सुद्धा चुकीचं मानलं जातं. त्याचबरोबर ती जी राखी आहे तिला काहीही घाण लागू शकते किंवा काहीही लागू शकतं. आता रेग्युलर आपण काम करत असतो तेव्हा बरीच कामं आपल्याला करावी लागतात. तर या ज्या गोष्टी आहे यांची काळजी घेऊन आपण ती राखी जी आहे ती जर ठेवू शकत असाल तर मग तशी राखी तुम्ही भावाला बांधू शकता. पण काय होतं, प्रत्येकाची कामं ही वेगवेगळी असतात. कोणी नॉनव्हेज खातं, कुणाचं काय असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतात आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीची राखी जी आहे ती आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावरती तुम्ही बांधू नका. ती यदाकदाचित नंतर शेवटी कुठे पडून गेली तर ती अशीच वेस्ट तर जाते, पण त्याचं जे पावित्र्य आहे, त्या राखीचं जे पावित्र्य आहे ते आपल्याकडून किंवा आपल्या भावाकडून राखलं जात नाही आणि म्हणून अशी राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधायची नाही. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण सध्याच्या काळामध्ये भरपूर लहान मुलांच्या विचित्र प्रकारच्या राखीज येतात. म्हणजे कशावरती डॉग राहील, कशावरती टायगर राहील, अशा कुत्रा किंवा वाघ किंवा असे विचित्र किंवा मग हल्ली जे टी व्हीमध्ये आपण बघतो कार्टून्स, तर त्यांच्या राख्या असतात.
तर अशा राख्या चुकूनही आपण घेऊ नका. अगदी छोट्या मुलांना घालायच्या म्हणूनसुद्धा अशा राख्या घेऊन आपण आपल्या भावाला किंवा मग छोट्या मुलांसाठी त्या खरेदी करू नये आणि बांधू नये. तुम्ही जर चांगलं काही असेल त्याच्यामध्ये तर घेऊ शकता, पण ज्या नकारात्मक, निगेटिव्ह किंवा हिंसक प्राणी असणाऱ्या ज्या राख्या असतात तर त्या चुकूनही आपण आपल्या मुलांना घेऊन देऊ नका. पहिल्या काळामध्ये ज्या राख्या मिळायच्या की त्या आपल्या सर्वांना माहीत आहे की त्या राख्या खूप छान असायच्या, खूप सुंदर दिसायच्या. सध्या त्या मिळत नाहीत, परंतु त्या राख्या अत्यंत योग्य होत्या. हल्लीच्या काळामध्ये नवीन नवीन डिझाईन्स, नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, पण त्याच्यामधून सुद्धा आपल्याला चांगल्याच राख्या चूज करून घ्यायच्या आहे. कोणत्याही प्रकारचं वाईट काम आपल्याकडून होणार नाही किंवा हिंसक एखाद्या व्यक्तीच्या मनगटावरती जर आपण हिंसक प्राण्याची राखी बांधली तर त्या व्यक्तीवरती त्याचा परिणाम होतो. आपण जरी म्हटलं की ती तर राखीच आहे, पण त्याचं एक पावित्र्य असतं आणि तसं जर आपण आपल्या भावाच्या किंवा छोट्या मुलांच्या जरी हातावरती बांधली तरीसुद्धा त्याचा वाईट परिणाम त्या छोट्या मुलावरती सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे हे नियम पाळूनच आपल्याला राखी जी आहे ती खरेदी करायची आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की बघा, राखी आपण बऱ्याच वेळा घेतो आणि तिथे नाही बघितली तर कधी कधी तुटलेली किंवा मग फुटलेली वगैरे अशी काही राखी असेल तर तीसुद्धा तुम्ही तुमच्या भावाला बांधू नका. आता राखी जी आहे ती बहीण आणि भावाच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी भावाच्या सुखसमृद्धीसाठी बहीण प्रार्थना करत असते आणि त्याचबरोबर भाऊसुद्धा बहिणीला तिला चांगलं आरोग्य लाभावं, तिचं आयुष्य सुखी आणि समाधानी व्हावं म्हणूनच तिला आशीर्वाद देत असतो. तर काळ्या रंगाची राखी बहिणींनी चुकूनही बांधू नका, कारण हे नकारात्मकतेचं प्रतीक आहे. शुभ कार्य किंवा काही गोष्टींसाठी काळा रंग जो आहे तो आपण टाळतो आणि त्याच्यामुळे काळ्या रंगाची राखी जी आहे ती आपल्याला बांधायची नाही. त्याचबरोबर देवांचे फोटो, चित्र असलेली राखीसुद्धा आपल्याला बांधायची नाही. अशी राखीसुद्धा आपल्याला बांधणं टाळायचं आहे. तर या काही गोष्टी आहेत, यांची खबरदारी घेऊनच आपल्याला राखी खरेदी करायची आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की मग राखी कोणत्या पद्धतीची बांधावी. तर बघा, तुमच्या आजूबाजूला जर स्वामींचं केंद्र असेल किंवा स्वामी उपासक असतील तर त्यांच्याकडे ज्या राख्या असतात, केंद्रामध्ये बनवलेल्या राख्या मिळतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीराला चांगल्या प्रकारचे घटक देतील अशा बऱ्याच राख्या असतात. त्याच्यामध्ये रुद्राक्ष असतात, त्याचबरोबर आपल्याला दृष्ट लागू नये म्हणून काही खडे असतात किंवा आपण जे लक्ष्मीला अर्पण करतो कमळकट्ट्याच्या बिया, तर या बियासुद्धा असतात. अशी जी राखी आहे तर ती तुम्हाला मिळाली तर नक्की ती राखी घ्या आणि तीच तुमच्या भावाच्या मनगटावरती बांधा. याला कारण काय की अशा काही आपल्याला बऱ्याच वेळा आपण कुठे जर गेलो तर आपल्याला कुठे आपण बघितलं की आपल्या आयुष्यामध्ये नक्की काय होतं आहे किंवा वाईट गोष्टी घडत असतील तेव्हा आपल्याला कुणीतरी घालण्यासाठी ब्रेसलेट म्हणा, धागे म्हणा, अशा काहीतरी गोष्टी देतं किंवा मग काही मणी देतात. तर हे जे मणी आहेत तर बघा, कमळगट्ट्याची माळ असते ती पैसा खेचून घेते. तर एक एक बी जी आहे ती अशी अल्टरनेट घातलेली किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या राख्या ज्या आहेत त्या केंद्रामध्ये मिळतात. मागच्या वर्षी मी घेतलेल्या होत्या, आता सध्या माझ्याकडे त्या दाखवायला नाही, पण तुम्हाला सहजरित्या त्या आलेल्या असतील आणि त्या तुम्हाला सहजरित्या मिळतील. तर केंद्रात मिळणाऱ्या तशा ज्या राख्या आहेत तुम्ही त्या नक्की घ्या आणि त्याच आपल्या भावासाठी बांधा, कारण याच्यामुळे भावाला कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही. त्याचबरोबर त्याच्याकडे पैसा खेचला जाईल. काही राख्यांमध्ये कवडी आहे जी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या भावाच्या घरामध्ये लक्ष्मी येऊ शकते. त्याचबरोबर कमळगट्ट्याचे मणी असतात, त्याचबरोबर नजरदोष होऊ नये म्हणून काही मणी असतात. तर त्याच्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्या भावाला यशसुद्धा मिळणार आहे आणि त्याचं प्रत्येक काम जे आहे ते व्यवस्थित होणार आहे आणि त्याच्या घरामध्ये सुद्धा सुखसमृद्धी येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तशा राख्या जर मिळाल्या तर त्या नक्की घ्या. तुम्हाला केंद्रामध्ये किंवा एखाद्या जे दुकान असतात देवांच्या रिलेटेड वस्तू विकतात तर त्यांच्याकडे त्या राख्या सहज उपलब्ध होतील. तर तशा राख्या घेऊन थोड्याशा कॉस्टली पडतात, पण ठीक आहे, आपण आपल्या भावासाठी तितकं तर नक्कीच करू शकतो. तर तशा राख्या घेऊन आपल्या भावाला नक्की बांधा आणि त्याचबरोबर माझे व्हिडिओजसुद्धा जास्तीत जास्त बघा, जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल भरपूर अशी माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला अगोदरच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि महत्त्वाचे वाटत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. धन्यवाद.